प्रशांत किशोर यांनी सर्व अभ्यास करूनच निष्कर्ष मांडला। खुर्चीला चिकटून बसण्याचा आग्रह कशासाठी? रुपाली ठोंबरेंचा नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा। दादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत। उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत, पोस्टमध्ये नेत्यांचं नाव घेणं टाळलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। NUCFDCच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार। राज्यातील काही प्रमुख नेत्यांची अनौपचारिक भेट होण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याचा दुसरा आजचा दिवस। तर धाराशिवमध्ये दुपारी तुळजाभवानीचं दर्शन घेणार, मराठा बांधवांशी संवाद साधणार। मराठा आरक्षण रद्द करण्याचा घाट सुरू। 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर जरांगेंचा गैरसमज दूर करणार उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार। 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। कात्रज दूध संघाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ। दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत जवळपास 10% वाढ होण्याची शक्यता। 11 तारखेपासून अंमलबजावणी होणार। पुण्यामध्ये जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। 27 जणांना डेंग्यूची लागण, तर चिकनगुनियाचे 7 पॉझिटिव्ह रुग्ण। EMI भरायला उशीर झाल्यास आता मोबाईल लॉक होणार। RBIकडनं बँका आणि वित्तीय संस्थांना परवानगी। हप्ता भरायला 60 दिवस उशीर केल्यास फोन लॉक होणार। नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलांसह 40 तरुणांचं लैंगिक शोषण। 200 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचा पोलिसांना अंदाज। अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा आरोप। पोलिसांकडनं तपास सुरू।